नाम वाचे श्रवण कीर्ती. थोडं नॉर्मल विक वाढवा. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. निळामणी स्वरूप सिद्धी निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडलं मंडलानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. हो पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया पाया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. लादलो निज चरणा. तुमच्या लादलो निज चरणा चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावर नगरा वेरो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. काषाय वक्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट. थोडं नॉर्मल विकू राहू द्या. नॉर्मल फक्त. संत सम्राट जगदवंदनीय जगद उद्धारक साधू अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जे मनुष्यरूपी देहाला जन्माला आले आणि ज्यांनी आपला काळ सार्थक केला. कोणी काळ तर सार्थक केला याची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार.
भगवान श्री गुरुदेव दत्तांचं पवित्र असा दरबार आहे. थोडं नॉर्मल विकू राहू द्या. श्री क्षेत्र वडगाव शिरी या गावामध्ये भगवान श्री दत्तात्रयांचा परमपवित्र दरबार. या ठिकाणी आज भगवान श्री दत्तात्रयांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिवसाच्या निमित्तानेही आज कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी आज कीर्तनाला येण्याचा योग आहे. आपल्या सर्वांचं दर्शन आहे. ज्या मंदिरामध्ये ही कीर्तन सेवा होते आहे, ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा होते आहे, आजच्या कीर्तनासाठी मला आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे, आमच्या लहानपणापासून ज्यांचा आमचा संबंध घरातला संबंध आहे, जे लहानपणापासून आमच्यावरती अति घरातल्यासारखं प्रेम करतात, हे म्हणजे हे गलंडी परिवार. म्हणजे पूर्वी आमचे भाऊ होते, बाई होत्या, त्याच्यानंतर आमचे रावसाहेब आहेत, शुभांगीताई आहेत, त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, आमचे निवृत्ती महाराज आहेत, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांची सर्व मुलं, त्यांचे सगळ्या सुना, त्यांची सगळे हे मंडळी. आणि विशेष म्हणजे वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारं हे कुटुंब आहे महाराज. वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारं कुटुंब आहे आमचा. खरं तर विठ्ठल महाराज ह्या गलंडे परिवाराचा, ह्या मंदिराचा आणि माझा जर विचार केला तर 2000 सालापासूनचा संबंध आहे. 2000 साली मी फार तर एक 10-11 वर्षाचं वय असेल, 11 किंवा 12 वर्षाचं. मग त्यावेळेला बाई आबांचा परिचय झाला. बाईंनी आणि आबांनी आम्हाला इथे सप्त्यासाठी बोलवलं होतं बरं का दादा. ते सप्त्यासाठी म्हणजे मला काहीच येत नव्हतं, कीर्तन पण येत नव्हतं, भजन पण येत नव्हतं. मग ते इथे पाऱ्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं. मग त्यावेळेला पारा करायला 7 दिवस, आता हे रंगनाथ पाटील वगैरे सगळे त्याचे साक्षीदार आहेत, 7 दिवस पारा केलं की आम्हाला बाई आणि आबा 150 रुपये एका विद्यार्थ्याला द्यायचे. विठाला विठाला त्या काळचे 150 म्हणजे आजचे 1.5 लाख रुपये. आता 150 म्हणजे संपतच नव्हते महाराज. 2 वर्ष पुरायचे महाराज. ते 150 रुपये 2 वर्ष पुरायचे, सरायचेच नाही. कपडे घ्या, काही खा, कुठे हिंडा. आणि सांगू का, पण हे कुटुंब एवढं प्रेमळ आहे महाराज, एवढं प्रेमळ, एवढं श्रद्धामय आहे. एवढ्या 2000 पासून आतापर्यंत मला वाटतं 25 वर्ष झाले, 26 साल चालू आहे आता. एवढ्या वर्षामध्ये कधी जरी आलं तरी महाराज त्यांच्या प्रेमामध्ये कधीच अंतर आतापर्यंत पडलेलं नाही. विठाला 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 विठाला. आणि हे दोन्ही तिन्ही कुटुंब, मग बाळासाहेबांचं कुटुंब असेल, आमच्या निवृत्ती महाराजांचं असेल, रावसाहेबांचं असेल. आता आधीमध्ये आलं का आम्ही काय करतो, ताईंना माहिती आहे, आधीमध्ये आलं का फक्त काय होतं, निवृत्ती महाराज तुमच्या तिकडे यायला भेटत नाही. आलं की आम्ही तर रावसाहेबाच्या घरी जिथं बसू, इथं चहा पाणी घेऊन इकडं जायचं, कारण वेळेचा अभावी असते तसं. आता मी सगळ्यांना यांची सगळी मुलं सुना वगैरे सगळे जवळून ओळखतात. अत्यंत प्रेम आहे, अत्यंत वारकऱ्याचं सेवा करणारं कुटुंब आहे. आणि म्हणून त्या संबंधाने रावसाहेबांनी फोन केला आणि त्या निमित्ताने आज आपल्या सर्वांची भेट आहे. खरं तर विचार केला तर आत्ताच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये खूप फरक होता. त्या काळात आम्ही विद्यार्थी होतो, ज्ञानोबारांची कृपा झाली, ज्ञानोबारांच्या दारामध्ये राहण्याचं आम्हाला भाग्य लागलं. पडवून राहीन तही ठाई, भोगाची संताची पायी. ज्ञानोबारांच्या दरबार राहण्याचा योग आल्यामुळं ज्ञानोबारांनी कृपा एवढी मोठी केली की त्या काळामध्ये विनापारा करावा लागत होता. आणि आज मात्र एकही कीर्तनाची तारीख शिल्लक नाही. हे ज्ञानोबारांची कृपा आहे. विठाला विठाला. हो, अति इथली फक्त रावसाहेबांनी फोन केला, कीर्तन घेण्याचं फक्त एवढंच कारण होतं, त्या कीर्तनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांची भेट व्हावी, एवढाच उद्देश, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाही. म्हणून या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग आला आणि त्यांच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा होत असलेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, येता येताच आदरणीय रंगनाथ पाटील यांचे आमचे नेहमीच फोन असतो, महिन्याला 2 महिन्याला संबंध असतो. येता येता त्यांच्या घरी भेट झाली, चहापाणी झालं, आधीमध्ये संबंध असतात. मग आमचे बाळासाहेब गलांडे ते पण संपर्कामध्ये असतात. बाकी सगळे वडगाव शहरीतले मंडळी. खऱ्या अर्थाने परमार्थ काय असतो हे जर बघायचं असेल तर वडगाव शहरीतल्या वारकऱ्यांकडे बघितलं पाहिजे. विठाला 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 विठाला. गेले 25-30 वर्षाचा माझा संबंध वडगाव शहरीचा आहे. फार लोक जरी मला ओळखत नसले तर मग बऱ्याच लोकांना मी ओळखतो.
आमचे घुले महाराज आहेत बघा, जुने व्यक्ती महाराज पकवाज वाजवतात महाराजांचं. नाही खोटं सांगायचं काय नारदाच्या गादीवरून, त्यांना काय दक्षिणा मागायची नाही. महाराज तसं काय काळजी करू नका बरं. हा नाही तर तुम्हाला दडपण येईल, महाराज नाव घेतात म्हणजे जाताना काय द्यावं लागेल. तसं काय नाही, माझा स्वभाव मागायचा नाहीच आहे. नाही बोलतोय सगळं हळूहळू एकदम. कसं काय आता मला भांबवल्यासारखं होतंय ना सगळ्याच एकदम असं. आणि तसं काहीच नाही. आणि प्रेमाने दिल्यावर मी सोडत बी नाही बरं, काळजी करू नका. आहे का नाही. सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पाणी, खींच लिया सो खून बराबर, ये संतो की बानी. प्रेमाने दिलं तर कुणाचं घ्यायचं काय अडचण नाही आपल्याला. जाऊ द्या, आपला विषय काय चालला होता. हे सगळे प्रेमाची मंडळी आहेत, घरातली मंडळी आहेत. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, हे वादक आणि हे गायक मंडळी जे आहेत ना, हे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध पकवाजवादक आमचे विठ्ठल महाराज कावळे. एकदा टाळी वाजवा सर्वांनी. आमचे लाटे पाटील एक नंबरचे महाराष्ट्रातले संगीत अलंकार आहेत महाराज. त्याचबरोबर आमचे माऊली महाराज जमदाडे, त्यांच्याकडे संस्था आहे. ते आज 50 विद्यार्थ्यांना शिकवतात, ते गुरुजी आहेत. हे सगळे मोठे मंडळी घेऊन यायचं कारण एवढंच होतं की आपल्याला फक्त सगळ्यांना मिळून आनंद घ्यायचा इथे. एवढ्यासाठी हे मिळत नाहीत महाराज मंडळी. त्यांचे खूप मोठ्या तारका बुक असतात वर्ष. पण तरीसुद्धा योगायोगाने सहज त्यांना काल सांगितलं, म्हणलं बा कीर्तनाला जायचं आहे, आपण आलं पाहिजे. आणि त्यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. आणि आज आपल्याला फक्त उरला 1-1.5 तास. त्या 1-1.5 तासामध्ये आनंदाने मात्र सात्विक आणि तात्विक चर्चा करायची आहे. विठाला विठाला गोड अशी साऊंड सिस्टम आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. वा. त्याचबरोबर आमचे पेटी मास्तर बाबा अत्यंत गोड पेटी वाजवतात महाराज, अत्यंत गोड. बरोबर स्वर जिथला तिथं एक स्वर कमी जास्त होत नाही. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या ताईसाहेब मीराताई निकम, त्यांच्याबरोबर आलेल्या ताई, ते पोलीस क्षेत्रामध्ये कामाला होत्या आयुक्तालयामध्ये. पण वारकरीमध्ये सुद्धा महाराज वारकरी संप्रदायात बी त्यांचं चांगलं आहे. भगवंताची सेवा अत्यंत चांगली पद्धतीने करतात. त्याचबरोबर आपण सगळे महिला मंडळी, पुरुष मंडळी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गावकरी, घोळकरी, नाही घोळकरी नसली तर कोणी, हे सगळेच मंडळी आपण सगळे उपस्थित आहात. अगदी दत्तात्रय महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला 1 तासामध्ये ही सेवा संपन्न करायची आहे. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. या जगतामध्ये या अभंगाच्या द्वारा भगवान श्री ज्यांनी काळ सार्थक केला त्यांची मीमांसा तुकोबराय मांडतायत. जगतामध्ये जर विचार केला तर एक सार्थकता आहे आणि एक निरार्थकता आहे. नीट लक्ष करा. एक सार्थकता आहे, दुसरं निरार्थकता आहे. सार्थक कशाला म्हणतात आणि निरर्थक कशाला म्हणतात. जसं प्रकाश समजून घ्यायचा असेल तर अंधार समजून घेतला पाहिजे. पुण्य समजून घ्यायचं असेल तर पाप समजून घेतलं पाहिजे. सुख समजून घ्यायचं असेल तर दुःख समजून घेणं आवश्यक आहे. तसं सार्थकता समजून घ्यायची असेल तर निरार्थकता समजून घेणं आवश्यक आहे. सार्थक कशाला म्हणतात आणि निरर्थक कशाला म्हणतात. या जगतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या निरर्थक आहेत. निरर्थक म्हणजे काय, ज्याला फळ लागत नाही, ज्याला फूल लागत नाही, ज्याचा कुणालाच फायदा नाही, त्याला निरर्थक म्हणतात. नीट लक्ष करा मी काय बोलतो ते. ज्याचा कुणालाच फायदा होत नाही त्याला निरर्थक म्हणायचे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विसेतसहा राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोही निश्रितः, या श्लोकावरती विवेचन करताना फार गोड वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणले या जगतामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचा कुणालाच फायदा नाही. हो, ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केले महाराज. साबरी वाडी नलिया सरळा, वरी पळना आतू पोकळा, का स्तन झाले गळा शेळी याचे. ज्ञानोबाराय बोलतात विठ्ठला 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 तुम्ही ऐकताय ना सगळे. तुम्ही जरा फ्रेश बसा बरं. काही टेन्शन आहे का तुम्हाला? काही नाही ना? कर्ज बिर्ज झालंय का? मला सांगा कीर्तन संपल्यावर. वन फ्रेश बसाकडे सगळ्यांनी एकदम मस्त बसा. असं टेन्शन घेऊ नका. आणि आता इकडं तिकडं काही करू नका. 1 तास फक्त मला द्या. एकदम सात्विक आणि तात्विक आपल्याला चिंतन करायचंय. मी काय सांगतो त्याच्या आधी गेलं बघा ईश्वरनं. असं होतं ते विठ्ठला विठ्ठला. सार्थकता आणि निरर्थकता. ज्ञानोबाराय म्हणतात या जगतामध्ये अशा काही गोष्टी येतात ज्या निरर्थक आहेत महाराज. साबरीचं झाड बघितलं का तुम्ही, ज्याला आपल्याकडे मराठीमध्ये सावरीचं झाड म्हणतात. ज्ञानोबारांची भाषा आहे साबरी वाडीनलिया सरळा. साबरीचं झाड असं असतं, खूप मोठं उंच जातं, वाढतं खूप, त्याला फळ येत नाही, त्याला फूल येत नाही आणि त्याची दांडी काढून कुठं वापरायला पण जमत नाही कारण ती पोकळ असते.
त्या दांडीचा काही फायदा नाहीये, त्याला फळही लागत नाही, फुलंही लागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा काय अर्थ आहे, त्याचा काही जगाला फायदा आहे का, काहीच फायदा नाही. चला पुढे. ज्ञानोबराय म्हणतात का स्तन झाले गळा शेळीचे. हो, शेळीला गळ्याला स्तन येतं. शेळी बघितली ना, शेळी माहिती आहे ना तुम्हाला, 4 पायाची, बरोबर ना. त्या शेळीच्या गळ्याला स्तन येतं इथं. ज्ञानोबराय म्हणतात त्या गळ्याला आलेल्या स्तनाचा या जगाला काय फायदा आहे महाराज, त्याच्यातून दूधही निघत नाही. बरं शेळीला बी असं काय फार भारी वाटतं का त्याच्यामुळं, फार स्वरूपात सौंदर्य निर्माण होतं का त्याच्यामुळे. ज्ञानोबराय म्हणले त्याचा काहीच फायदा नाही आहे. आंधळ्याच्या हातामध्ये मोती दिले, काय फायदा आहे का, नाही. अरे एखादा अंध व्यक्ती त्याच्या हातामध्ये शस्त्र दिलं, काय फायदा आहे का, काहीच फायदा नाही. खडकावर पडलेल्या पावसाचा काहीच फायदा नाही. मेलेल्या मड्याचा शृंगार काहीच फायदा नाही. समुद्रात पडलेला पाऊस त्याचा काही फायदा आहे का, काहीच फायदा नाही. ज्ञानोबराय म्हणतात अजून सांगू, ज्याचं पोट भरून आहे त्याला जेवायला देणं काय फायदा आहे का हो, फायदा आहे का, बोलत चला बरं का जरा. जेवण झालंय, पोट भरून आहे, त्याला जेवायला देणं फायदा नाही. समुद्रात पडलेल्या पावसाचा फायदा नाही. सुभाषितकार असं म्हणतात, वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम. जेवलेल्या माणसाला अन्न देणं फायदा नाही. समुद्रात पडलेल्या पावसाचा फायदा नाही. आणि जो आधीच श्रीमंत आहे त्याला दिलेलं दान फायदा नाही. आणि मूर्खाला केलेलं ज्ञान त्याचा फायदा नाही. विठ्ठला हो, तसं काही जगातल्या निरर्थक गोष्टी आहेत. तसं मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जर भक्ती न करताना जर व्यक्ती मरत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्याचं जगणं हे दगडाप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे, दगडाप्रमाणे आहे. ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी जगामध्ये काय दगड कमी आहेत का. माझी भक्तीवीन जळोते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. त्या दगडामध्ये आणि त्या जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये काहीच फायदा नाही महाराज. एरवी हा मनुष्य जन्म साधा नाही महाराज. 83,99,999 योनीच्या नंतर आपल्याला भेटलेला आहे. मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य जन्म. पण जन्माला आले पण कशासाठी आले विसरून गेले. काय करायचं हे विसरले, कुठं जायचं हे विसरले, जन्माच्या आधी कुठं होतो हे विसरले, मेल्यानंतर कुठं जाणार विसरले. आणि जन्माच्या नंतरच हे सगळे खटाटोप, रुसवे फुगवे, मला फेटा बांधला नाही, मला लग्नाला बोलवलं नाही, मला आमंत्रण दिलं नाही, मला त्याने जेहरीच घातला नाही, मला टोपी दिली नाही, मला सन्मान केला नाही, हे सगळा खटाटोप आहे ना. आई माझं बोलणं कळतंय ना. हो का झोपल्या भर दिवसा, अजून 7ही वाजले नाही. मी काय सांगत होतो, हे सगळा खटाटोप आहे. कधी, जन्माच्या नंतर. आणि आधी मरण्याच्या आधी. मेल्याच्या नंतर काहीच नाही महाराज. आणि जन्माच्या आधी काहीच नाही. जन्माला आले पण कशासाठी आले काहीच पत्ता नाही. कुठं जायचंय काही घेणं देणं नाहीये. फक्त खाना पिणं गाणं बस आईश करणं. महाराज कबीरदासजी महाराज रागावले. कबीरदास महाराज म्हणाले, अरे 3.5 हाताचा देह तुम्हाला दिला पण तुम्ही खाण्यापिण्यात फक्त व्यर्थ पशुप्रमाणे घालवला. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. वा वा टाळ. मानव देह अल्लाह ने कुछ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. हे काय कान वाजवा. औट हात का मानव देह अल्लाह ने कुछ दिया. हो खाया पिया सुख से सोया. हो खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. दिया रे राम भजन को कमल मुख राम भजन को. दिया रे राम भजन को कमल मुख राम भजन को. कबीरजी रागावले.
कबीरजी म्हणाले, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। कमल मुख राम भजन को दिया, कशासाठी दिला? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, होणासे जीवपण भवरोग. बस, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेन तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. भगवंताने नरदेह दिला पण विसरून गेले. माझ्याकडे लक्ष द्या फक्त, तुम्ही पुढची मंडळी फक्त माझ्याकडे लक्ष द्या. माणसं, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पत्र्याच्या शेडमध्ये गेलतात का? वड्याच्या काटाला असतं त्या पोहोचवायला म्हणतो मी दुसऱ्याला, हो गेलतात ना? प्रत्येकाने विचार करा, आतापर्यंत किती लोकांना पोहोचवायला गेलतात? मोजा मोजा मोजा, 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. किती लोकांना पोहोचवायला गेलात? भरपूर लोकांना पोहोचवायला गेलात. पण सांगू, तिथं गेलात, जळतंय त्याला बघू बघू, तंबाखूला चुना मळून गप्पा हाणल्या. काल भेटलो मला, ते चहा घ्यायला या म्हणला, नाश्ता करूत म्हणला, बोललं माझ्या सगळं. रात्री त्याचाच फोन आला मला, काय हॅलो मी मेलो, त्याचाच फोन आला की मी गेलो. बर, गप्पा मारतात, बोलतात, तंबाखूला चुना मळतात, तिथं बसून सगळं करतात, पण तिथली क्रिया काय घडते विचार करत नाही. तिथं काय होतंय काहीच विचार करत नाहीत. तुकाराम महाराजांनी फार निरीक्षण केले. तुकोबाराय म्हणाले, एक पाहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नव्हा. दुसऱ्याचं सरण जळतंय, बघतायत सगळे, जळताना बघतायत, विचार करतायत, एकमेकाला बोलतायत, पण विचार मात्र कोणीच करत नाहीये. काय विचार करायचा आहे? तिथं घडल्यानंतर एक क्रिया घडते, नीट लक्ष करा. प्रेत चितेवर ठेवलेलं आहे. त्याचा जो मुलगा असतो त्याच्या खांद्यावरती मडकं दिलेलं असतं, आणि मडकं खांद्यावरती देऊन त्याला महाराज आंघोळ केलेली असते, त्याने मडकं खांद्यावर दिलेलं असतं. आणि प्रेत पेटल्याच्या नंतर त्या मडकं खांद्यावर देऊन त्या मडक्याला काय केलेलं असतं? छिद्र पाडलेलं असतं, आणि त्याला त्या मडकं खांद्यावरती घेऊन प्रदक्षिणा घालायला लावतात. किती घालायला लावतात? 3 प्रदक्षिणा. उलट्या का सरळ? उलट्या. म्हणजे तुम्ही शोर नाही, समजा तुम्हाला कल्पना नाही, एवढे मोतीला जाऊन कसं काय? अवघडच आहे का नाही? आता जर असू द्या, मी सहज विचारलं, सरळ घालतात असं धरा, उजव्या प्रदक्षिणा घालतात 3, बरोबर आहे की नाही? आणि 3 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर शेवटी ते मडकं मागं सोडून दिलं जातं, फुटल्या जातं, मडकं फुटल्या जातं. पण तिथं बसल्याच्या नंतर सुद्धा ही क्रिया का घडते याचा कोणीच विचार करत नाही. महाराज सांगू, त्याच्या खांद्यावर दिलेलं मडकं हे कशापासून जन्माला आलं? मातीपासून जन्माला आलं. त्याच्या खांद्यावरचं एक मडकं, आणि हे एक काय आहे? माझ्याकडे बघा, हे काय आहे? हे मडकच आहे. ते मडकं कशापासून जन्माला आलं? मातीपासून. आणि हे मडकं कशापासून जन्माला आलं? मातीपासून. बरं, हे मडकं ते बनवणारा, ते मडकं बनवणारा जसा कुंभार आहे, तसं हे सुद्धा मडकं बनवणारा कोण आहे? बोला ना राव, बोला ना. तुम्ही असं बघलं मला भीती वाटते. हो, ते मडकं बनवणारा कोण आहे? कुंभारच आहे. आणि हे मडकं बनवणारा कोण आहे? फिरत्याचा कावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, सर्व घडविसी तूच पसारा. जाऊ द्या, आपला वेळ जाईल. ते मडकं बनवणारा कोण आहे? कुंभार आहे. हे मडकं बनवणारा कोण आहे? कुंभारच आहे. ऐका, मग ते मडकं खांद्यावरती घेऊन फिरत असताना त्या मडक्याला छिद्र पाडल्या जातं, आणि त्या छिद्रामधून हळूहळू हळूहळू काय होतं? पाणी गळून जातं. सांगू, जसं त्या मडक्यातलं पाणी हळूहळू गळून जातं, तसं या मडक्यातलं आयुष्यरूपी पाणी हळूहळू सरकून जातं, हळूहळू संपून जातं, हळूहळू गळून जातं. पण ते कधी गळून गेलं हे कुणाच्या लक्षात येत नाही.
लहान बाळ जन्माला आलं, आनंद वाटतं महाराज, आनंदाने पेढे वाटले जातात. पण ते तरुण कधी होतं, त्याच्यानंतर त्याचं वय कधी वाढतं. बघा तुम्ही महाराज, एखादं लहान लेकरू जर एखाद्याच्या वट्ट्यावर बसलेलं असलं ना महाराज, त्याचे काळे कुरळे केस, सफरचंदासारखे गालं महाराज, एकदम त्याचे डोळे चाप्यासारखे, मोठी एवढी कंबर, छोटंसं एकदम गोजीरवानं बाळ, दुश्मनात असू द्या, बसलेलं वट्यावर दिसलं की कोणीही जातं, पटकीनं उचलं घेऊन 2-4 पप्प्या घेतं. पण तेच म्हातारं झाल्यावर त्याला कोणी म्हणतं का, आजोबा काय एक पप्पी द्याव? म्हाताऱ्याला कोणी म्हणतं का? नाही. मी सिद्धांताच्या बाजूला आहे का? नाही. म्हणजे आयुष्य मिळालंय, मडक्यातून जसं पाणी थोडं 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 गळून गेले, तसं महाराज ह्या मडक्यातून आयुष्य रूपी पाणी कधी कधी गळून जातं, ह्याचा पत्ता लागत नाही. गळून गेलं मडकं फुटतं. जसं ते मडकं मातीला मिळतं, तसं हे मडकं सुद्धा महाराज एक दिवस काय होतं, पंचमहाभूतापासून जन्माला आलेलं मातीला मिळतं. पण हे कशासाठी मिळालं याचा विचार मात्र राहून जातो. विठाला हो, मग हे मडकं, हे शरीर भगवंताने दिलं कशासाठी? भक्ती करण्यासाठी दिलेलं असेल तर भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अरे मला सगळे लोक जाणत नाही, सगळी लोक मला न जाणताना आयुष्य आपलं बर्बाद करतात, निरर्थक जीवन जगतात, आपलं आयुष्य बर्बाद करतात. पण सार्थकता होण्यासाठी या शरीराने काय करावं लागेल? अरे त्यांचाच काळ सार्थक झाला. कुणाचा? जे मानव देहाला येऊन ज्यांच्या मुखामध्ये नामचिंतन ज्यांनी केलं आणि ज्यांनी कानाने भगवंताची कीर्ती श्रवण केली, त्यांचा काळ धन्य झाला. पण त्याच्यासाठी मुखामध्ये चिंतन करणं, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती त्यांच्या माहिती वाचे, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती नाम वाचे, श्रवण कीर्ती. हो पामुले चित्ती समान, हो पामुले चित्ती समान, टाळ 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 पामुले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, हो नाम वाचे, श्रवण कीर्ती पामुले चित्ती समान, काळ सार्थक केला जाणे, 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 काळ सार्थक केला जाणे.